अचलपुरातील एका बेकरीमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन युवकाने खोडसाळपणा करत ब्रेडला लाळ लावत त्याचा सोशल मीडियावर टिकटॉक व्हिडिओ बनवून टाकल्याचं काही नागरिकांना लक्षात आलं। या बेकरीतील युवक हा अशाच प्रकारे किळसवाना प्रकार करून जनतेमध्ये साथीचा आजार पसरावा या उद्देशाने केल्यासारखं दिसत असल्यानं नागरिकांनी व्हिडिओ बनविणाऱ्यावर आक्षेप घेतला। तर ही बेकरी अचलपुरातील असल्याचं लक्षात आलं। बेकरीच्या मालकाला जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी अचलपूर पोलिसात या बेकरीतील कामगाराविरुद्ध तक्रार केली व हा युवक माझ्याच बेकरीत कामगार असल्याचं सांगितलं। तेव्हा अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी ताबडतोब आरोपीला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 5/2020 रोजी मोमीनपुरा येथे एका मुलाने टिकटॉकवर एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्या व्हिडिओमध्ये एका बेकरीमध्ये मुलगा ब्रेड कट करत असताना त्या ब्रेडला तुका लावत असल्याचं दिसलं। त्यावरून आम्ही माहिती घेतली आणि त्या माहितीवरून तो मुलगा आणि व्हिडिओ काढणारा मुलगा या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि बेकरीच्या मालकाच्या टेलिफोनवरून आम्ही गुन्हा दाखल केला। दोघंही आमच्या ताब्यात आहेत आणि पुढील तपास मीच करत आहे। आरोपीचं नाव आहे, जो ब्रेडला तुका लावतो आहे तो मेजर आहे मोहम्मद तारिक शेख हसन, मोमीनपुरा अचलपूर। आणि 2 नंबरचा जो मायनर आहे 17 वर्ष त्याला जस्ट कंप्लीट झाले, अब्दुल नाजिम शेख मेहमूद। दोघंही जणांना ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सांगितलं तसं कोणीही चुकीचे व्हिडिओ व्हायरल करत असेल, टिकटॉकवर टाकत असेल, तर अफवा पसरत असेल, भीतीचं वातावरण निर्माण करत असेल, एखादी बातमी चढून किंवा वाढून चढून किंवा फुगवून सांगत असेल, ज्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, भीतीचं वातावरण निर्माण होईल, गोंधळाचं वातावरण निर्माण होईल, त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत। सदर आरोपींवर 269, 270, 272 IPC प्लस IT Act 66 प्रमाणे कारवाई करण्यात आली। अशांवर पोलिसांची बारीक नजर असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।